ब्लड फॉर बाबासाहेब ऑर्गनायझेशनच्या वतीने नागपूर येथे बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेला मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन। या दिनी संपूर्ण जगभरातून एकाच वेळी प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर रक्तदान करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प ब्लड फॉर बाबासाहेब ऑर्गनायझेशनने केला होता आणि त्यांच्या या उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सामाजिक संघटना बुद्धिस्ट यंग फोरमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व 6 डिसेंबर 2022 रोजी 66व्या महापरिनिर्वाण दिनी 66 बॅग रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली होती। नागपूर येथील ब्लड फॉर बाबासाहेब ऑर्गनायझेशन संस्थेने ज्या ज्या संघटनांनी या उपक्रमात भाग घेतला त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे 3 व 4 जून रोजी 2 दिवसीय शिबिर नागलोका सेंटर, कामठी रोड, आकाशवाणी टावर जवळ, भिलगाव, नागपूर या ठिकाणी आयोजित केले होते। या कार्यक्रमासाठी विविध राज्यातून आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे सेवानिवृत्त सब रजिस्टर आयुष्यमान रमेशजी कटके साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून IAS अधिकारी, समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे साहेब, IPS भगत मॅडम, समाज कल्याण उपायुक्त सिद्धार्थजी गायकवाड साहेब, SRP पोलीस दलाच्या कमांडो आयुष्यमती प्रियंका नारनवरे मॅडम हे होते। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपले मनोगत व्यक्त करताना रोहित सर तिरोडा म्हणाले की कोणत्याही भाऊ, दादा, साहेब यांच्या वाढदिवशी किंवा त्यांच्या नावाखाली रक्तदान न करता फक्त बाबासाहेबांच्या नावाखाली रक्तदान करा आणि ब्लड फॉर बाबासाहेब 6 डिसेंबर हा दिवस एक कल्चर डे म्हणून उदयास आला पाहिजे। चेतन मेश्राम साहेब यांनी सांगितले की UAE देशातून मकसद, शारजा, अबुधाबी येथून 6 डिसेंबर 2022 रोजी जनतेने भरभरून रक्तदान केले आणि जगभरातून 6725 युनिट रक्तदान झाले। यातील 4985 हे एकट्या भारतातील 14 राज्यातून आले। विविध वक्त्यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली, जसे की आपली स्वतःची ब्लड बँक असणे, मोबाईल ब्लड बँक, ॲम्ब्युलन्स, तसेच काम करताना आंतरराष्ट्रीय लेवलवर काम करून समाज जोडणे अशा विविध विषयावर सखोल चर्चा झाली। आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुष्यमान रमेशजी कटके साहेब म्हणाले की 12 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान जगातील 6 देशातून व भारतातील 18 राज्यातून जवळपास 100 संघटनांना नागपूर येथे आमंत्रित केले आहे। ते म्हणाले की ज्याप्रमाणे मोबाईलला पासवर्ड असतो आणि तो पासवर्ड टाकल्याशिवाय मोबाईल लॉक खोलला जात नाही व मोबाईल चालत नाही, त्याच पद्धतीने संपूर्ण जगाचा पासवर्ड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आहेत आणि ते सर्व जगाने मान्य केले। त्यामुळे संपूर्ण जगात इतर देशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या आयुष्यात बाबासाहेबांचे स्थान हे सर्वोच्च आहे। बुद्धिस्ट यंग फोर्सचे कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की ब्लड फॉर बाबासाहेब या संकल्पनेची नोंद नक्कीच गिनीज बुकात केली जाईल आणि त्यासाठी प्रयत्न करण्यास आमची संघटना कटिबद्ध आहे। बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन यांनी आपले मत मांडताना आपल्या संघटनेच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला व संघटनेच्या कार्याची व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली। तसेच कोणत्याही विधायक कामासाठी आमची संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सदैव बांधील आहे, असेही यावेळी ते म्हणाले। या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथून बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन, कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे, खजिनदार संजूभाऊ दुशिंग, सोमनाथ भाऊ खंडीजोड हे हजर होते। तर पंजाब राज्यातून डॉक्टर जतीन मट्टू, जालंधरहून निखिल सर, चंदीगडहून रिकी हंस हे उपस्थित होते। त्यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले।
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन मेश्राम साहेब यांनी केले, तर सूत्रसंचालन साक्षोधन कडबे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर कांबळे, मिलन सर, प्रीतम मेश्राम, आतिश मेश्राम आदींनी खूप परिश्रम घेतले. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, संत कबीर, संत रैदास, पेरियार रामास्वामी नायकर, क्रांतिवादी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले और बहुजनों के सारे जो हमारे महामानव हैं, उन सभी को मैं यहाँ पर नमन करता हूँ, वंदन करता हूँ. और ये ब्लड फॉर बाबा साहब जो मिशन हम लोगों ने जो छेड़ा है, इसका महत्व क्या है, ज़रूरत क्या है और इसके बल पर हम लोग कहाँ जा सकते हैं, इसके बारे में और हमारी क्या कमिटमेंट होगा. लेकिन चेतन लोग सुना है, मैं सोचा कि बाबा साहब के लिए कुछ भी किया जा सकता है, तो मैंने रिपोर्ट कर दिया और आया. क्योंकि मैं हर जगह बोलता हूँ कि बाबा साहब अम्बेडकर मेरे लिए क्या है. अगर मेरी ज़िंदगी से बाबा साहब को आज भी माइनस कर देते हो तो मेरी वैल्यू आज भी 0 है 0. मुझे नहीं लगता कि आपकी कोई और राय होगी, क्योंकि बाबा साहब को मैं दूसरा एक कहता हूँ, करीब 12 कंट्री में गया हूँ. बाबा साहब के ऊपर भी यूनाइटेड नेशन, यूके में, फ्रांस में, जापान में, हर जगह हमने पार्टिसिपेट किया है. और बाबा साहब ने दिया हुआ आधुनिक वैज्ञानिक बुद्ध धर्म है, इसके ऊपर मैं अपनी PhD भी कर रहा हूँ रिटायरमेंट के बाद. मेरे लिए बाबा साहब क्या है, मैं बाबा साहब को आधुनिक दुनिया का पासवर्ड मानता हूँ, क्योंकि बाबा साहब के सिवा इस दुनिया चलने वाली नहीं है. ये मैं सिद्ध भी करके बताऊंगा. क्यों ये इंसान इस दुनिया का पासवर्ड है, क्योंकि इस दुनिया की सारी समस्याओं का समाधान ये आधुनिक विश्व के सबसे महान इंसान ने दिया है. किसी को पता है, किसी को नहीं पता है. जो लोग बाबा साहब को जितना जितना डगआउट करेंगे, खोदेंगे, जितनी उनके ऊपर रिसर्च करेंगे, उतने उजाले आपको मिलते जाएंगे. इतनी बड़ी काबिलियत बाबा साहब अम्बेडकर में है. ये क्यों है? इसीलिए बाबा साहब का एक खून का कतरा जो है हमारे लिए इस दुनिया का आधार स्तंभ है. क्यों? क्योंकि हम लोग देखते हैं कि दुनिया ने बहुत सारी इन्वेंशंस की है, बहुत सारी डिस्कवरीज की है, इन्वेंशंस की है, लेकिन ब्लड हमको अभी भी नेचुरल मिल रहा है ना. तो बाबा साहब का जो ब्लड है वो हमारी रगों में दौड़ रहा है. हम देखते हैं कि तथागत बुद्ध का धम्म सम्राट अशोक ने करीब आधे से ज़्यादा एशिया में फैलाया था. और आज का जो जम्बूद्वीप है भारत जो है, उससे 2.5 टाइम्स 2.5 गुना ज़्यादा जम्बूद्वीप आज के भारत से बड़ा था. उस वक्त ना तो टेक्नोलॉजी थी, ना तो कोई सॉफ्टवेयर था, ना कोई मिसाइल थे, ना कोई AK-47 थी, कुछ भी नहीं था. बुद्ध ने सम्राट अशोक को जो मैसेज दिया, सम्राट अशोक ने युद्ध थमा दिया था, तलवार नीचे डाल दी और आधे एशिया को कैप्चर कर लिया. कैसे हो सकता है? ये खोज भी बाबा साहब की खोज है. तो इतना बड़ा काम दुनिया में बुद्ध से हुआ, जिसका जरिया है सम्राट अशोक हमारे सामने में. और उसके बाद जम्मूमध्ये जेही महात्मे झाले, मोठे लोक झाले, त्यांना जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवण्याचं काम करण्यात आलं आणि ते अडकवून त्यांची कीर्ती कमी करण्याचं काम करण्यात आलं. परंतु आपण जे काम करता आहात त्यातून बंधन मिटणार आहे. मला लक्षात आहे की बाबासाहेब म्हणायचे की आपल्याला शासनकर्ते जमात व्हायची आहे. शासनकर्ते जमात व्हायचं असेल तर या जमातीनं घेणार नव्हे तर देणार झालं पाहिजे. आणि जेव्हा ही जमात देणारी होईल, देण्याची ताकद ज्या वेळेला जमातीमध्ये येईल, त्यावेळेस जमात शासनकर्ते होऊ शकेल. आणि मला वाटतं आपण पाऊल उचलतो. #ब्लड फॉर बाबासाहेब या मुवमेंटच्या अनुषंगानं आपण संबंध देशभर हा एक जागर करता. आणि जर मला याच्यामध्ये थोडंसं काही ऍडिशन्स करायचं झालं तर मी आपल्याला विनंती करेल की ही मुवमेंट आपल्याला चालू ठेवायची आहे.
मुवमेंट चालू ठेवत असताना आपल्याला या परंतु या ठिकाणी यायच्या आधी आम्ही आणि मॅडम एका ठिकाणी बैठकीला होतो आणि ते हेच बघत होतो की आपल्या समाजाच्या लोकांचं काही इन्स्टिट्यूशनलायझेशन आम्हाला कसं करता येईल. आणि मग ती मीटिंग संपून लगेच आहे म्हणाल्यानंतर आम्ही इथे आलो. तर याच्यामध्ये माझी सगळ्यात पहिली विनंती अशी राहणार आहे की ब्लड फॉर बाबासाहेब याच्या अनुषंगानं आपल्याला एक मोठी ब्लड बँक काढता येईल. आणि ब्लड बँक फक्त साधी सुधी आपल्याला काढून चालणार नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये ब्लड प्रोसेसिंगच्या पण युनिट्स काढाव्या लागतील. फॉर एक्झाम्पल ब्लड प्लाझ्मा असेल, तर विविध जे डिसीजेस आहेत त्याच्यासाठी संपूर्ण ब्लड लागत नाही. काही ठिकाणी फक्त ब्लड प्लाझ्मा लागतो, काही ठिकाणी ब्लड सेल्स लागतात आणि मग एका ब्लडला सेंट्रिफ्यूज करून आपण ते काढून आता इथे डॉक्टर मंडळी असतील त्यांना माहिती आहे काय म्हणतो. आणि हे का बरं महत्वाचं आहे, कारण की विशेष करून विदर्भ आणि शेजारचा जो एरिया आहे या एरियामध्ये विशेष करून जे बुद्धिस्ट कम्युनिटी आहे, कुणबी आहे आणि तत्सम काही जाती आहेत त्यांच्यामध्ये सिकल सेल एनिमियाचं मोठं प्रमाण आहे. आणि यामुळे मॉर्टॅलिटी सुद्धा काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे जे मोठं काम तुम्ही करता आहात याच्याने किती लोकांचा जीव वाचणार आहे हे बहुधा या हॉलचे आज लोक प्रेडिक्ट पण नाही करणार, परंतु तुम्ही जे काम करता आहात ते बियॉन्ड प्रेडिक्शन आणि म्हणून हे ऐतिहासिक काम आहे मला असं मला वाटतं. आणि म्हणून जर या कामाला आपल्याला गती द्यायची असेल तर एक मोठी ब्लड बँक आपल्याला काढता येईल का, त्याची सुरुवात आपण नागपूरमधून करू शकतो का ते बघू. त्याच्यासाठी काय आपल्याला मदत लागेल, तर एक शासनाचा अधिकारी म्हणून काय माझी मदत लागणार असेल, एक समाजसेवक म्हणून माझी काही मदत लागणार असेल, तुम्ही नक्की आपल्या पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीने आपण येत्या 6 महिन्यामध्ये ब्लड बँक कशी तयार करता येईल ते बघू. त्याच्यानंतर आपण एक अत्यंत चांगला आपल्याला सांगितलं की ब्लड बँक जर करायची असेल तर सोबतच आपल्याला मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स हे असले पाहिजे. आपण आता ॲम्ब्युलन्सच्या संदर्भात म्हणाला, ॲम्ब्युलन्सला थोडं आपण मॉडिफाय केलं तर मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स हे आपल्याला करावे लागतील. आणि मी आपल्याला सांगतो मोठ्या प्रमाणावर या कामासाठी मोठे कॉर्पोरेशन, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन हे सुद्धा CSR द्यायला तयार होतात. मित्रांनो, जर इंटेन्शन चांगलं असेल तर पैसे कमी पडतात. महत्वाचं काय आहे, इंटेन्शन. आणि म्हणून जर आपण चांगलं प्लॅनिंग केलं तर पुढच्या 6 महिन्यात आपल्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन करून ब्लड बँक तयार करणे, कमीत कमी 2 ते 3 मोबाईल ब्लड कलेक्शन युनिट्स तयार करणे आणि त्याच्यानंतर ब्लड डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जे आहेत, उदाहरणार्थ जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्या ठिकाणी ट्रॉमा केअर किंवा ब्लड रिलेटेड डिसीजेसचे ट्रीटमेंट होतात, अशा ऑर्गनायझेशनशी आपण जर टायअप केलं तर मला वाटतं पूर्ण चेन फ्रॉम कलेक्शन डिस्ट्रीब्युशन टू द अल्टिमेट कन्झ्युमर हे आपण तयार करू शकू. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं निधी हा काही कॉन्सेप्ट नसतो, निधी येत राहतं परंतु ब्लड काही तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे ह्युमन ऍस्पेक्ट आपण आज या मुवमेंटला, आंबेडकरी चळवळीला हा जो ह्युमन ऍस्पेक्ट आपण दिलेला आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांना शब्द देतो की याच्यासाठी जे काही माझ्याने करता येईल ते आम्ही करू. आणि मी गायकवाड साहेबांना पण विनंती करतो, साहेबांना पण आपण विनंती करतो मे बी माझ्या नेक्स्ट व्हिजिटमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत एक विशेष अर्धा तासाची आपण बैठक ठेवू. त्या बैठकीमध्ये आपण पॉइंट्स जे आहेत आपल्याला वर्किंग पॉइंट्स ते चोख आउट करू आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटचाल नक्की
पुढे करता येईल. मला इथे बोलवल्याबद्दल, सन्मान केल्याबद्दल मी आपला आभार मानतो. परत एकदा आपलं कौतुक करून माझे धन्यवाद. जो पैदा होता है वो आदमी मरण धर्मी है, जिसको पैदा होना है उसको मर जाना. आइडिया नीड्स प्रोपोगेशन एज मच एज द प्लांट्स नीड वाटरिंग, अदरवाइज बोथ विल बी देयर एंड डाई. बाबा साहब कहते हैं कि मनुष्य मरण धर्मी है, पैदा होता है मर जाता है. ऐसे ही विचारों का है. आइडिया नीड्स प्रोपोगेशन, इसीलिए विचारों का प्रचार और प्रसार करना जरूरी है. अदरवाइज बोथ विल बी देयर एंड डाई. जैसा पौधा, जब हम कुंडी में पौधा लगाते हैं उसको तुम 5-10 दिन तक अगर पानी और खाद नहीं दोगे तो वो सूख कर मर जाता है. बाबा साहब कहते हैं विचारों का भी ऐसा ही है. अगर विचारों को आप प्रचारित और प्रसारित नहीं करोगे तो सूख जाएंगे और मर जाएंगे. उसका उदाहरण बाबा साहब ने एनिहिलेशन ऑफ कास्ट में दिया है. उनका सबसे बढ़िया ग्रंथ है जाति का निर्मूलन और उसके ऊपर क्या इलाज करना चाहिए. ये किताब है जाति का बीजनाश. तो बाबा साहब इसमें कहते हैं कि 2500 साल पहले तथागत बुद्ध इस दुनिया के सबसे बेहतरीन इंसान बने, जो साइंटिस्ट थे, मानववादी थे, जिन्होंने बहुत ही बढ़िया धर्म दिया. उस विचारों को भी मिटाया गया. क्यों? क्योंकि उसका प्रचार और प्रसार करने का जो टेक्निक है, जो माध्यम है, वो खत्म कर दिया था. इसीलिए बाबा साहब का कोटेशन बहुत जरूरी है कि विचारों को प्रचारित और प्रसारित करना जरूरी है. अदरवाइज विचार पौधे जैसे होते हैं, अगर उसको प्रचारित प्रसारित नहीं करोगे तो सूख कर मर जाते हैं. और 2500 साल में करीब पिछले 3000 साल से बुद्ध का विचार भी इस देश से खत्म किया गया. बाबा साहब ने बड़ी मशक्कत से, बड़ी मेहनत से, बहुत बड़ी कुर्बानियों से 4 बच्चे गंवा दिए, अपनी प्यारी सी पत्नी गंवाई, अपने फैमिली के 8 लोगों की मौत उसी इंसान ने देखी. लेकिन पीछे मुड़कर नहीं देखा. हरदम उनकी वही सोच होती थी कि क्या मैं मेरे देश के लिए, क्या मैं मेरे समाज के लिए, क्या कुछ मैं कर सकता हूँ. एक बच्चा तो घर में बड़ा पड़ा और लंदन जाते हैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस के लिए. इतनी बड़ी कुर्बानियां जिस इंसान ने दी, उसका मोल इस देश को नहीं है अभी तक. अगर होता तो ऐसे दूसरा पार्लियामेंट, तीसरा पार्लियामेंट नहीं बनाते. उसके संविधान के ऊपर उसके दर्शन लेते, उसको नमन होते, लेकिन काम उठा करते. ऐसा नहीं करते. कोलंबिया यूनिवर्सिटी में गए थे 2013 में. 20 जुलाई 1913 को बाबा साहब कोलंबिया यूनिवर्सिटी में गए थे. उसी उपलक्ष्य में एक शताब्दी का एक प्रोग्राम था कोलंबिया में 2013 में 20 जुलाई को. वहां पर वो उपस्थित थे. बाबा साहब का जर्नी फॉर वीजा जो आत्मचरित्र है वो कोलंबिया यूनिवर्सिटी ने लगाया सिलेबस में. हमारे यहाँ तो अभी तक बाबा साहब को इकोनॉमिक्स करके अभी किसी प्राइमरी के बुक में भी आइडेंटिटी नहीं है. दूसरा, लॉर्ड मेनार्ड केन्स करके दुनिया का बेहतरीन एक अर्थशास्त्री था बाबा साहब के जमाने में. तो बाबा साहब ने उसकी इकोनॉमिक थ्योरी को कट करके प्रॉब्लम ऑफ रूपी की थ्योरी को पुटअप किया. उनके गाइड थे प्रोफेसर एडविन कैनन. वो बोल रहे थे भीमराव तुम ये दुनिया का बेहतरीन इकोनॉमिस्ट है, उसको तुम चैलेंज कर रहे हो. बाबा साहब की उम्र थी सिर्फ 29 ईयर्स का. तो कोई भी युवक एक युवा ही माना जाता है ना, लेकिन वो दुनिया के उस वक्त के बेहतरीन इकोनॉमिस्ट को चैलेंज कर रहे थे और अपने गाइड को बता रहे थे, सर आई विल प्रूव दैट मिस्टर केन्स इकोनॉमिक्स इज स्टूपिड स्टूडेंट्स. ये मूर्ख का अर्थशास्त्र लिख रहा है. आई विल प्रूव दैट. और वही बाबा साहब ने प्रॉब्लम ऑफ रूपी के ऊपर आधारित हमारे देश की रिजर्व बैंक ऑफ इंडिया हो 2008 में जब बराक ओबामा दुनिया के सारे लोग. तो समय के लिए माफी चाहता हूँ क्योंकि आपको पता है कि 14 जून वर्ल्ड होना है. पूरे विश्व में इसको बड़ी धूमधाम से मनाते हैं. तो थोड़ी सी ड्यूटीज है क्योंकि 12 साल हो गए इस फील्ड में. तो आप जैसे और भी भाई हैं जो सारे इस डोनेशन के लिए काम करते हैं, तो पंजाब में और थोड़ा हमारा आउटर ऑफ द कंट्री भी हमारा विजिटिंग है, तो इसलिए थोड़ा सा शेड्यूल रहने का है. आपके बारे में बताना चाहूँगा. मेरा नाम डॉक्टर B.R. अम्बेडकर प्लान आवर एसोसिएशन जो 2012 से, और कभी सोचा नहीं था कि इस फील्ड को इतने बड़े पैमाने पर ले जाऊँगा और इतने बड़े स्तर पे कि हम भारत देश में भी इसका काम करेंगे और भारत से बाहर. और देखते देखते काफिला बढ़ता गया. आप ऐसे दोस्त जो मित्र थे बनते गए, क्योंकि जैसे सर ने बताया कि
ये इंसानियत सबसे बड़ा काम है। और बाबा साहब ने जो संविधान की निर्माण की वो सभी समाज के लिए, वो सिर्फ एक जाति के लिए नहीं है, पूरे देश के लिए। और जो रक्त की जरूरत है वो भी पूरे देश को पड़ती है। ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून जो सोशल मीडियावर हिचा प्रचार आणि प्रसार झाला, ही माहिती आम्हाला कार्यक्रम घेण्याच्या आधी 2 दिवस माहिती झाली आणि ती माहिती आम्हाला आमचे एवढेचे नितीन भाऊ कांबळे यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण घेतला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो की आम्ही 2च दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक संकल्पना केली की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन हा 66वा आहे आणि म्हणून आपण 66 बॅग देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि आमची ती संकल्पना पूर्ण झाली। आणि म्हणून सांगतो सर, काल आपण जे बसलो होतो आणि आमचं सुद्धा ध्येय एकच आहे की हा जो कार्यक्रम आहे याच्यात सातत्य राहिलं पाहिजे। याच्यात जर सातत्य राहिलं तर आपली जी संकल्पना आहे गिनीज बुक मध्ये नाव जाण्याची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं पाहिजे, तर ते निश्चित होईल। त्याच्यासाठी आपलं सातत्य कायम टिकून राहिलं पाहिजे। आणि आमची जी संघटना आहे बुद्धिस्ट यंग फोर्स ही नगर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते। आज आम्ही काही पण सांगू, परंतु तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आमचा बुद्धिस्ट यंग फोर्स या नावाने YouTube चॅनल सुद्धा आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन पाहू शकता। आणि एकदम असं सुंदर काम आमचं चालू आहे आणि त्यातच ती भर पडली ब्लड फॉर बाबासाहेब या संस्थेशी आम्ही जोडलो, आमचं भाग्य आहे। आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी आमचे 2 दिवसाचा वेळ दिला आणि इथून पुढच्या काळामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिनाचं निमित्त आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ब्लडच्या बॅग कशा उपलब्ध होतील, डोनर कसे वाढतील याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। जसं कळवे सरांनी सांगितलं की लोक आज मी नवीन उद्धविया उमरेड यांच्यातर्फे त्यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे। आज उमरेडमध्ये मी त्या विहाराचा सदस्य असताना एक आमची युनियन आहे, मी MSCB मध्ये होतो, तर आम्ही आमच्या युनियनच्या वर्धापनाच्या दिवशी ब्लड कॅम्प घ्यायचो। आमच्या इथं कळवे सर आहे आणि त्यांनी जेव्हा ही संकल्पना दिली, ही संकल्पना माझ्याही मनात होती, पण कशी राबवावी हे काही कळत नव्हतं। आणि सर आले आणि सरांनी जेव्हा ही संकल्पना दिली, आता माझ्याच विहारातल्या काही लोकांनी काही विरोध केला, काही समर्थन दिलं, त्याच्यातून याला सुरुवात झाली। पण हळूहळू त्यांना जेव्हा मी ही गोष्ट समजावून सांगितली की बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य बर्बाद केलं आणि आपण त्यांच्यासाठी आपले मतभेद दूर ठेवून हे मिशन चालवू शकत नाही का, आणि त्यामुळे सगळे एकत्र आले आणि आम्ही उमरेडमध्ये पहिल्याच वेळेस 103 युनिट रक्त संकलन केलं आहे।